हॅलो, मी डॉक्टर नील, सर्टिफाईड न्यूट्रिशन. मी आपल्यासोबत थोडं ओव्हर इटिंग बद्दल बोलणार आहे. ओव्हर इटिंग हे प्रत्येक वेळेला आपल्याला असं वाटतं की आपलं विल पॉवर, आपलं डिसिप्लिन, आपलं सेल्फ कंट्रोल कुठेतरी लॉस होतो, त्यामुळे आपण ओव्हर इट करतो की काय. बट असं नाहीये. आपण ते फार नॅचरली ओव्हरकम करू शकतो. पहिल्यांदा आहे की तुम्ही भरपूर प्रमाणात पाणी प्या. जेवणाच्या आधी 10 ते 15 मिनिटं जर तुम्ही पाणी व्यवस्थित पिलात तर तुम्हाला जेवणाचे जे भुकेचे सिग्नल्स आहेत ते प्रॉपरली येणार आणि जेवढं गरजेचं आहे तेवढंच तुम्ही जेवणार. ऑटोमॅटिकली तुमचं पोर्शन साईज कंट्रोल होणार. दुसरं आहे की जेवणाच्या वेळा स्किप करू नका. मोस्टली लोक ब्रेकफास्ट स्किप करतील, एक तर लंच नाही तर डिनर, काहीतरी ते स्किप करतात आणि याचा जर परिणाम असा होतो की तुम्ही जास्त प्रमाणात सेकंड मील मध्ये जास्त खाऊ लागता. तिसरं आहे की माइंडफुली खाणं सुरू करा. बऱ्याच वेळेस तुम्ही मोबाईल घेऊन स्क्रोल करताय, तुमचं टीव्ही बघणं होतंय आणि त्यामुळे तुमचं बॉडीचं जे सिग्नल्स आहेत ते प्रॉपरली जात. एक तर आपण फार घाईघाईत जेवतो, अतिप्रमाणात खातो, ते कसं होतं ते कळत नाही. आपल्याला जेवणाचे सिग्नल्स ब्रेनला व्यवस्थित पोहोचण्यासाठी एक 20 मिनिटाचा वेळ जातो. ते स्लोली खा. थोडंसं बाईट्स नंतर थोडा पॉज घेऊन खा. त्याचबरोबर एक बॅलन्स प्लेट बिल्डअप करायला सुरुवात करा, ज्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स, फायबर्स हे व्यवस्थित प्रमाणात बॅलन्स्ड आहे. म्हणजे तुमची बॉडीतली शुगर लेवल्स मेंटेन राहणार आणि पुन्हा पुन्हा तुम्हाला भूक तेवढ्या प्रमाणात लागणार नाही. आपल्याला लॉंग टर्म सटायटी मिळेल. सेकंड सर्व घेताना तुम्ही थोडंसं थांबलं पाहिजे, थोडा विचार करून नेक्स्ट स्टेप घेतो. त्यावेळेस आपल्याला बॉडीमध्ये एक फुलनेस, एक सटायटी येऊ शकते. त्यामुळे आपण ओव्हर इटिंग पासून बचावतो. नेक्स्ट इज की आपले झोप फिक्स केली पाहिजे. एक शांत 7 ते 8 तासांची झोप घेतली तर तुमच्या बॉडीमध्ये हॉर्मोन्स रेग्युलेट होतात. तुम्ही ओव्हर इटिंग ऑटोमॅटिकली कर्ब करतात. त्यानंतर डेली स्ट्रेस मॅनेज करा. डेली स्ट्रेस मॅनेज करण्यासाठी प्राणायाम करा, मेडिटेशन करा, वॉकिंग करा, नेचरमध्ये फिरा. याने तुमचं स्ट्रेस हॉर्मोन्स लेवलला येणार आणि तुम्ही भूक करत नाही राहणार. तुमची भूक ऑटोमॅटिकली शांत होणार आणि तुम्ही पोर्शन कंट्रोलमध्ये राहणार. आणि शेवटचं आहे की कन्सिस्टन्सी. कुठलीही गोष्टमध्ये परफेक्शन महत्वाचे नाहीये. तुम्ही कन्सिस्टंट राहणं महत्वाचं आहे. तुम्ही जेवढं कन्सिस्टंट राहाल तेवढे तुम्हाला रिझल्ट्स भेटतील. आज केलं, उद्या केलं, परवा केलं, चौथ्या दिवशी तुम्ही सोडून दिलं आणि नंतर डिस्कंटिन्यू केलं, दॅट इज नॉट इम्पॉर्टंट. ह्याच्याने तुम्हाला कधीच रिझल्ट्स मिळणार नाही. तेव्हा कन्सिस्टन्सी फार महत्वाची आहे.